पाण्यासाठीची वणवण भटकंती थांबावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने या जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी दिनांक 3 मार्च रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ राज्य उपाध्यक्ष शंकर वडवले हे जिल्हा परिषद ठाणे येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले। 3 तारखेला जलजीवन मिशन संदर्भात जिल्हा परिषद ठाणे कार्यालयाच्या समोर आपलं जे उपोषण आहे, कोणत्या अशा मागण्या आहेत? बघा, मुरबाड तालुका आता हे जे उपोषण माझं जे आहे पाण्याच्या संदर्भातील की सध्या ज्या जलजीवनच्या योजना चालू आहे, शासनाचं एक ध्येय आहे की हर घर जल आणि GR मध्ये असं म्हटलेलं आहे की पर हेड पर डे 50-55% पाणी हे द्यायचं असतं। परंतु आज जी जलजीवन मिशन योजनेची जी परिस्थिती जर बघितली तर फार गंभीर आहे। ह्या अगोदर 2006 पासून पण तीच अवस्था आली। 2006 पासून 4 योजना शासनाने हे केलेल्या होत्या, त्यासाठी निधी दिला होता, परंतु आजपर्यंत त्या योजना फेल गेल्यामुळे आता सध्या जी योजना चालू आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत आणि त्यासाठी शासनाने करोडो रुपयाचा निधी वितरित केलेला आहे आणि या निधीचा सुद्धा कुठेतरी दुरुपयोग होतोय की काय। आज 2022-23 पर्यंत सर्व ज्या योजना चालू आहेत त्या सर्व योजनांच्या मुदती संपलेल्या आहेत, तरी सुद्धा एकही योजना आतापर्यंत पूर्ण झालेली दिसत नाही। तसेच संबंधितचे तालुक्याचे जे डेप्युटी आहेत, उपकार्यकारी अभियंता असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, यांनी खोटे अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे। आणि त्यामध्ये मी माझं काही उदाहरणार्थ सांगतोय की जी दुधनोळीची मुरबाड तालुक्यातील दुधनोळीची जी योजना आहे त्या ठिकाणी शासनाच्या आराखड्यामध्ये तिथे विहीर आहे, परंतु संबंधित ठेकेदाराला सपोर्ट करण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे बोरमध्ये पाणी उडवलेलं आहे। त्यानंतर माझ्या गावचा विषय आहे की जे आराखड्यामध्ये जी जिओ टॅगिंगला विहीर होती ती विहीर जवळजवळ 1 किलोमीटर त्या जिओ टॅगिंग पासून दूर काढली गेली आणि त्या विहिरीला पाणी नाही। त्या संदर्भात आम्ही संबंधित त्या तत्कालीन जे कार्यकारी अभियंता होते कुलकर्णी म्हणून यांच्याशी आम्ही चर्चा केली, तर त्यांनी सांगितलं की हिल टेस्टमध्ये त्यासाठी तिथे पाणी दिसतोय। आम्ही म्हटलं ठीक आहे, हिल टेस्टमध्ये पाणी दिसत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा मेच्या पहिल्या 15वाड्यामध्ये त्याची हिल टेस्ट घ्या आमच्या ग्रामस्थांच्या समोर आणि जर तिथे पाणी असेल तर ठीक आहे, तिथे योजना करायला आमचा विरोध नाही, परंतु जर त्या ठिकाणी हिल टेस्टमध्ये जर पाणी आढळलं नाही तर संबंधित जलभूजल तज्ज्ञांनी खोटा अहवाल सादर केले म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली। त्यावेळी त्यांनी तो काढता पाया घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी आमची विहीर दिली। अशा पद्धतीने जिथे विहीरच नाही झाली ते सुद्धा खोटे अहवाल त्यांनी जिल्हा परिषदला सादर केले। अशा प्रकारे जो घोल चालू केलेला आहे आणि उपोषणामध्ये आपण तो विषय चर्चेला घेणार आहे आणि सर्व मी ग्रामस्थांना, महिलांना, सर्वांना मी विनंती करतो की 3 तारखेचं जे उपोषण आहे त्या उपोषणाला आपण सर्वांनी उपस्थित राहा, कारण जल है तो कल है। एवढंच मी सर्वांना या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।